नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आप्पे पात्रामध्ये मटर म्हणजेच वाटाणे टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला ना ओले वाटाणे म्हणजेच मटर घ्यायचे आहेत. तर सध्या बाजारामध्ये जसं जसं सीझन संपायला लागतो ना तसे निब्बर वाटाणे मिळतात, त्यामुळे ते वाटाणे घ्यायचे नाही. असे कोवळे वाटाणे असतात ना ते घ्यायचे आहेत, जे की चवीला जरासे गोड लागतात. अर्धी वाटी वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा, 1 हिरवी मिरची, आलं घालायचं आणि 2 चमचे ताजे दही घालायचे. सोबतच यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं. पहा, या स्वरूपाचं इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण हे तयार झालेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे. जास्त घट्टही नाही किंवा मिश्रण जास्त पातळही नाही. आता लगेचच यावरती झाकण ठेवायचं. 10 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊयात, म्हणजे यामधला रवा आहे तो व्यवस्थित असा भिजेल. 10 मिनिटानंतर पहा, रवा अगदी परफेक्ट व्यवस्थित असा भिजलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा, या स्वरूपाची अशी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा घालूयात, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि कोथिंबीर घालूयात. आवडीप्रमाणे तुम्ही इथे आणखीन काही भाज्या घालू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता लगेचच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर असं सोडा घालायचा, वरून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण छान अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशी आहे. मिश्रण तयार झालं. आता लगेचच गॅसवरती आपल्याला आप्पे पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे, हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साच्यांमध्ये तेल घातलं. आता लगेचच तयार केलेलं मटरचं मिश्रण आपल्याला या साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेऊयात. तर मंडळी, इथे आपण मटरचे पौष्टिक असे आप्पे बनवतो आहे, जे की अगदी झटपट तयार होतात, खायलासुद्धा पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि यासाठी इथे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे पौष्टिक असे आप्पे देऊ शकता. सर्व साच्यांमध्ये आता आपण इथे हे मिश्रण भरून घेऊया. इथे आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे. मिश्रण भरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. गॅस मध्यमच ठेवायचा, जेणेकरून आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात. चला आता यावरती झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात. झाकण काढून घेतलं. पहा, आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत. आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि आप्पे पलटवून घेऊया. पहा, आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. याला रंगसुद्धा अतिशय मस्त आलेला आहे. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया. पहा, जे आप्पे मध्यभागी होते ना ते पटकन असे भाजले गेलेले आहेत, परंतु कडेचे आप्पे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. सर्व आप्पे आपण चेक करून घेऊया. पहा, खालच्या बाजूने साईडचे आप्पे भाजण्याकरता थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे जसे जसे आप्पे हे भाजले जातील तसे आपण अलटीपलटी करून आप्पे व्यवस्थित असे भाजून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा, इथे आता आपण सर्व आप्पे पलटवून घेऊया. खालच्या बाजूने आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच मध्यम गॅसवरती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. पहा, इथे आपण आप्पे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता, याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे
आता लगेचच हे भाजून घेतलेले आप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊयात. अतिशय पौष्टिक असे अगदी 15 मिनिटांमध्येच आपले हे मटारचे आप्पे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ह्या वाटाण्याचा सीझन संपायच्या आधी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच बनवून पहा. पहा इथे आप्पे अगदी मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. पहा आतमधून छान जाळीदार झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी आप्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपलं येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. चला मग, बाय बाय.